जर आपण व्यवसाय करतो, ज्यावेळेस आपला खाजगी व्यवसाय असतो, हा खाजगी व्यवसाय ज्यावेळेस आपण करतो, तो व्यवसाय जर अडचणीत असेल तर तो व्यवसाय आपण सोडून देऊन दुसरा व्यवसाय कुठला सांभाळायला जातो का? तर नाही जात. काही झालं तर आपण आपलाच व्यवसाय त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतो, त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करतो. हीच गोष्ट आपण आपल्या कारखान्याच्या बाबतीत आपलाच आहे, आपलीच व्यवसाय आहे, आपलाच संस्था आहे, ही गोष्ट डोळ्यापुढे केली पाहिजे. ती कशी करणार? तर साधं सोपं गणित आहे. आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला सभासदांचा ऊस, आपल्या ऊसाचा एक टिपरू सुद्धा बाहेर जाता कामा नाही. दादांनी आपल्याला पाठीमागच सांगितलेलं आहे की आपल्या कारखान्याचा जो काही घास आहे, जी आपल्या कारखान्याची गाळप क्षमता आहे, त्या क्षमतेला मुलाल असा ऊस आपल्याला कारखान्याला देणं गरजेचं आहे. बंधूंनो, आज 10 ते 12 लाख कृषी ज्यावेळेस आपल्या कारखान्याचं होईल, दादांनी मामांनी आणि बापूंनी सुद्धा आपल्याला वारंवार या गोष्टींचं सांगणं केलेलं आहे. निश्चितच येत्या 3 वर्षात जर एवढं कृषी झालं तर जास्त नाही 3च वर्षात आपला कारखाना पुन्हा आहे असं पूर्वस्थितीत आलेला आपल्याला दिसेल. बंधूंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज ज्यावेळेस आदरणीय दादांसारखं नेतृत्व आपल्या पाठीशी, अतिशय शिस्तप्रिय, अतिशय कामाच्या बाबतीत अग्रेसर असणारं नेतृत्व दादांच्या माध्यमातून, मामांच्या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याला मिळतं, हे नेतृत्व ज्यावेळेस आदरणीय बापूंसारख्या अनुभवी चेहऱ्याला पुढे ठेवतो, तर आपलं कर्तव्य या ठिकाणच्याही पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिला पाहिजे. दुसरी गोष्ट प्रामुख्याने मला इथं आपल्यासमोर अशी मांडायची, ज्यावेळेस आपण सर्वजण ऊसाचा विषय घेतो, आपल्या ऊसाला जो मिळणारा भाव आहे त्याचा विषय येतो, कुठं ना कुठं आज प्रत्येकाची अपेक्षा राहते की आमच्या ऊसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, आम्हाला दिवाळीच्या वेळेस सण सुरू करण्यासाठी वेळेवर पेमेंट मिळालं पाहिजे. ह्या गोष्टींची जर आज आपण अपेक्षा ठेवत असेल तर कुठं ना कुठं सभासद या नात्याने, संस्थेचे मालक या नात्याने आपण ह्या गोष्टी डोळ्यापुढे ठेवून आदरणीय दादा आणि आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली जे हे बाकीचे 20 उमेदवार आहेत, त्या 20 उमेदवारांना, बापूंसहित 21 उमेदवारांना आज तिथं जाण्याची संधी दिली पाहिजे. आज आपण 8 ते 10 दिवस झालं बघतोय, ह्या सगळ्या घडामोडी बघत असताना, ह्या सगळ्या घडामोडी आपल्या डोळ्यासमोर असताना एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल, निश्चितच प्रत्येक सभासदाच्या मनात, प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात, मी आज बांधावर जाऊन प्रचार केलेला आहे, प्रत्येकासोबत 1 to 1 बोललेलो आहे, प्रत्येकाने एक गोष्ट मनात क्लिअर केलेली आहे की मत देणार तर आदरणीय दादांच्या, आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली जो श्रीजय भवानी आपला पॅनल तयार झालेला आहे, त्याच पॅनलला आम्ही मत देणार आहे, हे त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरी गोष्ट मला इथं प्रामुख्याने अशी मांडायची, आज कुठं ना कुठं प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट आहे की आज आपल्या कारखान्याचं जे काही गतवैभव आहे ते खरंच पूर्वीसारखं होईल तर निश्चितच होईल. त्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो, आदरणीय दादांनी आणि मामांनी तर आपल्याला त्या गोष्टीने आश्वस्तच केलेलं आहे, पण ज्या नेतृत्वाकडे आज हे दुरावी दिले, आदरणीय पृथ्वीराज बापू जाचक यांच्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर बापू, मी कायम आपल्याला सगळ्यांना प्रत्येक सभेत सांगत आलेलो आहे, आदरणीय बापूंच्या रक्तातच जर श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा वारसा इथं आपल्याला आलेला आहे. बापूंनी यापूर्वी सुद्धा कारखान्याचं चेअरमन भूषवलेलं आहे. बापूंचा सगळ्यात मोठा प्रदीर्घ अनुभव म्हणजे राज्य सहकारी साखर संघाचं अध्यक्षपद. असं व्यक्तिमत्व जे केवळ साखर उद्योग, साखर व्यवसाय म्हणलं तर केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते म्हणजे आपले पृथ्वीराज बापू जाचक. मग अशा नेतृत्वाकडे आदरणीय दादांनी आणि आदरणीय मामांनी त्या आपल्या कारखान्याची तुला देण्याचं निश्चित केलेलं आहे. आज एकंदरीत मला आपल्याला एवढंच सांगायचंय, आपल्याला इथून पुढे अजून आदरणीय दादांचं, मामांचं आणि बापूंचं सुद्धा इथं मनोगत ऐकायचंय, त्यांचे विचार ऐकण्याची आपल्याला सगळ्यांनाच इथं ओढ लागलेली आहे. कुठं ना कुठं मित्रांनो एक गोष्ट शेवटून आपल्याला सांगतो, आपल्याला आपल्या संस्थेविषयी, कारखान्याविषयी आणि शिक्षण संस्थेविषयी जर तळमळ असेल, सभासदांविषयी तळमळ असेल तर निश्चितच आदरणीय दादा, आदरणीय मामांनी जे काही आज आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली या पॅनल इथं प्रस्थापित केलेला आहे, तयार केलेला आहे, तर ह्या पॅनलला आपल्याला सगळ्यांना 21 ते 21 जणांना संचालक म्हणून तिथे ज्यावेळेस आपण प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवू त्यावेळेस आपल्याला मनानेच ह्या गोष्टीत बदल झालेला दिसेल. आदरणीय बापू आपल्याला वारंवार एक गोष्ट सांगत असतात की पारदर्शकता आणली जाईल. हो बापू, तुम्ही म्हणता ते खरं आहे,
त्याच्यामागचं कारण असं आहे की आदरणीय दादांना, आदरणीय मामांना सुद्धा आज आपण त्यांचा कारभार ज्यावेळेस पाहतो तर अत्यंत पारदर्शक, शिस्तप्रिय असा कारभार आपल्याला इथे त्यांचा पाहायला मिळतो. ज्यावेळेस आता दादांनी आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलंय, कारखान्याच्या गोष्टींमध्ये बारकाईने लक्ष घातलंय, याच्यात कुठं शंकाच ठेवण्याचं कारण नाही की इथून पुढे आपल्या संस्थेचा जो कारभार असेल तो आदरणीय बापूंच्या नेतृत्वाखाली 100% चांगला होईल. मित्रांनो, आज आपल्या या सभेच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे उपस्थित राहिला. कुठं ना कुठं या गोष्टीची थोडासा त्रास मला देखील झाला की आपण गावात, कुरवली गावात मंदिरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने सभेचं नियोजन केलं होतं. खूप उत्कृष्ट प्रतीचा प्रतिसाद होता. पण निसर्गाच्या पुढे कोणीच कोणाचं काही चाललेलं नाही. पावसाने अचानक हादरी लावली, अचानक पाऊस आला, त्या दृष्टिकोनातून आज आपल्याला थोडीशी धावपळ करावी लागली. अचानक या कार्यालयामध्ये इथं सभा आयोजित करावी लागली. या सगळ्या गोष्टींमध्ये केवळ 15 मिनिटात इथं बसलेल्या प्रत्येकाने सहकार्य केलं. त्या सहकार्याला मी सगळ्यांना तुम्हाला हात जोडून धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट समजून घेतली. आदरणीय दादांनी, आदरणीय मामांनी, आदरणीय बापूंनी समजून घेतली. त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. शेवटून आपल्याला एवढीच नम्र विनंती करतो की येणाऱ्या 18 तारखेला जे आपले मतदान आहे त्या मतदाना दिवशी आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की जास्तीत जास्त मतदान इथं घडवून आणायचे. आणि श्री जय भवानी माता पॅनलचे जे 21 उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांच्या नावासमोर कबशी या चिन्हावरती शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करून द्यावं ही आपल्याला नम्र विनंती करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर श्री जय भवानी माता पॅनलचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब अण्णा कोळेकर अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतात. बाळासाहेब अण्णा कोळेकर. भाऊजी मॅम, अगदी थोडक्यात स्थानिक यांना बोलता येत नाही, वेळेअभावी माफी असावी. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या नगरीमध्ये सभेचं आयोजन झालेले. त्या सभेच्या निमित्ताने या मंचावर बसलेल्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कोहिनूर म्हणून ज्यांना पाहिलं जातं, कर्मठ, कर्मयोगी म्हणून ज्यांना पाहिलं जातं, ते सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, त्यांच्या समवेत महाराष्ट्राचा दुसरा कर्मयोगी नामदार दत्तामामा भरणे साहेब आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, महाराष्ट्र राज्य साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक, त्यांच्या समेत नामोल्लेख करण्याचा प्रयत्न करतो. कमी वेळामध्ये कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. समोर बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय पदाधिकारी, डिपार्टमेंट, पत्रकार आणि यांना उद्देशून बोलत असताना बांधवांनो, ही निवडणूक छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक इतिहासातली अशी एक पहिली निवडणूक आहे. या निवडणूक फक्त विश्वास आणि जबाबदारी या 2 शब्दांच्या भोवती या निवडणुकीचा संपूर्ण सार फिरत आहे. मित्रांनो, मला माहित आहे आपण ज्या दिवशी 6 एप्रिल 2025 ला छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मंगल कार्यालयामध्ये आदरणीय बापूंनी जो मेळावा बोलावला, त्या मेळाव्याला आदरणीय दादा आणि आदरणीय मामा उपस्थित राहिले. त्याच दिवशी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचक्रोशीमध्ये 53 गावामध्ये ज्या शंका, कुशंका, आकांक्षा आणि भविष्यामधली तळमळ या सर्व प्रश्नांना विराम मिळालेला आहे आणि सर्वांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे. मित्रांनो, विश्वास अजितदादांच्या बाबतीत एक प्रश्न बोलला जातो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक समस्याचं समाधान हे सूत्र फक्त दादांच्या समोर आहे. दादांनी या कारखान्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. बापूंच्या नेतृत्वाला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळं मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपल्या मनामध्ये असलेले अनेक प्रश्न किंवा शंका ह्या बर्फासारख्या विरघळून गेलेल्या आहेत. बांधवांना मी एक कळकळीची विनंती करतो की बापूंच्या हातात कारखाना आला म्हणजे दादाने त्या दिवशी सांगितलं होतं ही काही जादूची कांडी नाही, सगळं परिवर्तन आहे सगळं. पण आपण सर्व भाग्यवान आहोत की ज्या दिवशी हा निर्णय झाला त्या दिवशी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण काळाला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, माझी कळकळीची विनंती करणारे येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी आणि विश्वास तुम्ही समोर टाकलेला आहे. पण छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे सुज्ञ नागरिक म्हणून सुद्धा तुमची जबाबदारी आहे. तुम्ही सुद्धा आपल्यावर स्वतःवर जबाबदारी घ्यावी लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये
निवडणुकीनंतर 2025 आणि 26चा ज्यावेळेस गाडा खंबात सुरू होईल त्यावेळेस मित्रांनो कडकडीची विनंती करतो, आपल्या शेतामध्ये पिकलेलं प्रत्येक पिकरू सुद्धा बाहेर गेला नाही पाहिजे, ते कारखान्यावर गाडलं पाहिजे. कारखान्यावर किती भाव मिळेल हे माहित नाही, पण कारखान्यामध्ये मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये समाधान आणि सन्मान मिळालेला असेल. हे सर्व होत असताना दुसरी एक महत्वाची जमेची गोष्ट आहे मित्रांनो, ही निवडणूक एकतर्फी किंवा बिनविरोध या प्रकारचा बदल निर्माण झालेला आहे. मित्रांनो राहिलेल्या 4 दिवसांमध्ये सांगेल, दादांचं एक वाक्य आहे, सशाच्या शिकारीला सुद्धा वाघाचं हत्यार घेऊन जातात. मित्रांनो काळाच्या ओघामध्ये मी सांगेल की निष्क्रियता हा शब्द प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, निष्क्रिय मस्तिष्क असते देहकार कामाचा, जो आपल्या मुलाबाळांच्या कामी येत नाही तो आपलं भलं काय पाहणार आणि कारखान्याचा सन्मान काय पाहणार. त्यासाठी मी सांगेल उद्याच्या पासून जे 4 दिवस शिल्लक आहे तेपर्यंत आदरणीय दादा, आदरणीय मामा आणि बापूंचा विचार, त्यांनी घेतलेला निर्णय आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत त्यांची भूमिका हे शेवटच्या बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यांच्या अपेक्षा असतील, त्यांच्या काही आकांक्षा आणि समस्या असतील, तिथपर्यंत जाऊन हा विचार पोहोचवला पाहिजे. मला माहित आहे या निवडणुकीमध्ये सबक कोण आहे, त्यांचा उल्लेख किंवा त्या पॅनलचं नाव घेऊन त्यांना मोठं करण्याचा मी प्रयत्न करणार नाही, पण मला माहित आहे ज्यांना पॅनल पूर्ण करता आला नाही किंवा ज्यांना उमेदवारांची जमतेल संख्या पूर्ण करता आली नाही, ते छत्रपतीचं भविष्य आणि त्याबद्दल काय करू शकतात हा सर्वांना माहित आहे. याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही. काळाच्या ओघामध्ये मुला खाऊन अनेक बरंच पाणी गेलेलं आहे, प्रत्येकाच्या शंका कुशंका संपलेल्या आहेत. म्हणून मी सांगतो माझ्या आणि आदरणीय दादांच्या आणि सन्मान्य वक्त्यांच्या विचारामध्ये आणि आपल्यामध्ये माझ्या शब्दांची भिंत न करता शेवटी एक सांगेल की बाबांनो येणाऱ्या उद्या रविवारी अर्थात 18 तारखेला मतदानाचा दिवस आहे मित्रांनो. या मतदानाच्या दिवशी एक सांगेल गप्पबशी हे चिन्ह आहे मित्रांनो. घरामध्ये वापरलं जाणारा अतिथाचा सत्कार गप्पशी म्हणून दुसरं कोणतंही द्रव्य घेतलं जात नाही. अतिथाचा सत्कार म्हणून अमृत म्हणून ज्याला संबोधलं जातं ते चहा दिला जाणार आहे. या हे गप्पशीचं चिन्ह श्री जय भवानी माता पॅनलच्या सर्व 21 उमेदवारांचं चिन्ह आहे. त्याच्यासमोर आपण मजबूत शिक्का मारून मजबूत पॅनल छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सेवेमध्ये दाखल करचाल ही अपेक्षा बाळगतो. लागलेल्या वारीला पूर्ण विराम देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद. यानंतर एक संयुक्तिक सत्कार होईल मामाचा, दादांचा आणि यानंतर उमेदवारांचा परिचय आणि आपलं मनोगत व्यक्त करत आहे साखर संघाचे माजी अध्यक्ष, सर्वांचे विश्वासू असणारं व्यक्तिमत्व म्हणजे जाचक बाबू. छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी जे पॅनल उभा केलेलं आहे श्री जय भवानी पॅनल, असं उमेदवारांची ओळख करून देतो. प्रथम गट क्रमांक 1 मधून मी स्वतः पृथ्वीराज उमेदवार आहे. दुसरे उमेदवार आहेत जवाहरलाल शरद शिवाजी. गट क्रमांक 2 श्री निंबाळकर रामचंद्र साहेब. तिसरे उमेदवार संसदमधून श्री निंबाळकर शिवाजी रामराव. गट क्रमांक 3 पृथ्वीराज श्रीनिवास. गट क्रमांक 3 मध्ये दुसरे उमेदवार कदम गणपत संपत. गट क्रमांक 4 श्री शिंगाडे विठ्ठल आंदोलनकर. इथले दुसरे उमेदवार श्री दराडे प्रशांत दासा दाखवण्याचे तिथल्या सभेत तयारी करतात. तिसरे उमेदवार आहेत श्री नरोटे आजी हरिश्चंद्र. गट क्रमांक 5 श्री अनिल सीताराम काटे. इथले दुसरे उमेदवार समोरचे श्री बाळासाहेब बाबूराव कोळेकर. तिसरे उमेदवार गट क्रमांक 5 संघामधून तिसरे उमेदवार श्री संतोष शिवाजीराव मासाळ. गट क्रमांक 6 गुणवडी श्री कैलास रामचंद्र बाबे. गट क्रमांक 6 मध्ये दुसरे उमेदवार श्री सतीश बापूराव देवबाटे. गट क्रमांक 6 मधील तिसरे उमेदवार श्री निलेश दत्तात्रय टिळेकर.
गोरगावमधून आपल्या गोरेगावचे पाटील आसोल समाज, अनुसूचित जाती मधून श्री मंथन बबनराव कांबळे. महिला राखीव 2 जागा आहेत. त्यापैकी प्रथम श्री सौ राजपुरे माधुरी सागर, दुसऱ्या सौ समतल सुचिता सचिन. इतर मागासमधून श्री शिंदे तानाजी ज्ञानदेव आणि मटक्या विविध जातीतून डॉक्टर श्री पाटील योगेश बाबासाहेब. त्या सर्व उमेदवारांची ओळख करून दिलेले आपल्या सर्वांचे नेते, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार अजितदादा पवारसाहेब, क्रीडा मंत्री सन्माननीय नामदार दत्तराव भरणे, हनुमंतराव कोकाटे, विलासराव माने, अरविंदराव देसाई, कारखान्याचे व्हाईस चेअरमन रामोजी पाटील, राजदादा शिंदे, किरणदादा गुजर, सुनील काळे, सन्मान्य व्यासपीठ आणि कुरोली आणि परिसरातील माझ्या सभासद बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, बंधूंना येत्या 18 तारखेला आपल्या कारखान्याची निवडणूक लागली. या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी, आम्ही सर्व एकवीसर आपल्या पुढे कपशीची निघून आपल्या मताचा आशीर्वाद मागण्यासाठी आले आहोत. मला खात्री 18 तारखेला मतदान करून आपण सर्वजण आम्हाला आपल्या सर्वांची सेवा करायची संधी देतो. बंधू, निवडणूक अतिशय महत्वाची. काय निवडणूक म्हणजे आपल्या ते प्रॉब्लेमशी जोडलेले असतात. वास्तविक निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. खूप प्रयत्न केले, सर्व नेते प्रयत्न केले, आम्ही केले. तर आपण पाहताय सध्या लातूरचे 3 कारखाने बिनविरोध झाले, बाळासाहेब थोरातांचा कारखाना बिनविरोध झाला. आता हा महिना मे महिना, या मे महिन्यामध्ये सर्व कारखान्यांचे जोडणी वाहतुकीचे करार होतात. आपलं सर्व थांबलेलं आहे. आता नवीन संचालक मंडळाला किमान जून महिना उजेडेल, वगैरे करार झाला नाही तर पुढची आपण जोडणी वाहतूक कशी करणार. थोडक्यात ही निवडणूक जी आहे ती कारण नसताना विरोधकांनी आपल्याला लागलेली तरी थांबायला पाहिजे होतं. कारखान्याच्या हितासाठी त्यांनी हे सर्व थांबायला पाहिजे. म्हणून त्याला पॅनल संपर्क करता आला. आपला तो पॅनल पाहिला, आदरणीय दादा मामाने पॅनल केलं. त्या पॅनलमध्ये 3 कृषीपदवी झाले, एक डॉक्टर आहेत, एक वकील आहेत, 2 शिक्षक आहेत आणि बाळासाहेब तोळकरांसारखा एक चांगला फौजी पण आहे. स्वतःच घरदार चांगलं समजून समाजामध्ये काम करणारे 2 महिला आहेत. अशा पद्धतीने सर्वांग सुंदर असं एक पॅनल केले आदरणीय दादा मामा. त्याला सर्वांना आपल्या सर्वांचे आशीर्वाद दिले. सध्या अडचणी खूप आहेत, तर तुम्हाला खात्री आहे सर्व नेते मंडळींच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितपणे आपण हा छत्रपती परत पहिल्यासारख्या नावावर आणल्याशिवाय बंद राहणार नाही. त्याला तुमची साथ पाहिजे. आज मला आनंद आहे, इंदापूर तालुक्यात दादा आल्यानंतर आज पावसाची सरी कोसळल्या. निसर्गाने साथ दिली. खूप मोठं सुलक्षण आहे. इंदापुरात दादा येतात प्रचाराला, वरून मेघभर असतात. त्याच्यात त्याचा आशीर्वाद कुठला शकतो शेतकऱ्यासाठी अतिशय सूचित नाही. पण तो निश्चितपणे पॅनल आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या राहणार नाही. समोरच्या पॅनलमध्ये सुरुवातीला 16, नंतर 14, नंतर 13, अजूनही त्याचे 2-3 संपर्कात आहेत. त्यांना पॅनल पुरा करता येणार नाही. हे शब्द कसे पुरं करणार आहे तुला, याच्यात काय घडणार नाही. त्याच्यात कुठला भूमिका बळी पडू नका. आपण सर्वजण येत्या 18 तारखेला कपशी या चिन्हावर आपल्या भाऊला समोर द्या. आदरणीय दादा, आदरणीय मामा बोलणार आहे. त्याला आपलं फार वेळ असं काही नाही. प्रत्येक शब्द आपल्याला देतो. सर्व नेते मंडळींच्या, सर्व उमेदवारांच्या साक्षीने आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने म्हणून हा छत्रपती परत पहिल्यासारखा पहिल्या 5 वेळाशिवाय मी शेवटचा श्वास घेणार नाही तो शब्द करायचे. छत्रपती एक मिशन माहिती असते आयुष्यातली शेवटचं, ते निश्चितपणे तरी आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आहे. मग त्याला तुम्हाला सर्वांची साथ पाहिजे, ते निश्चितपणे घडणार. मी काय आधी काय बोलत नाही का, माझ्या विचारात ऐकायचे. परंतु म्हणतो आपलं नातं कसं असावं, नातं एकमेकाला सांभाळून घेणारं असावं. कपशी मी कपातनं सांडलं तर बशी सांभाळून घेते की नाही, तसंही कपशी आपली करू. त्या कपशीला आपण समाजात मतदान करा आणि येत्या 18 तारखेला
आपल्या सर्वांची सेवा करायची आम्हाला संधी द्या अशी विनंती करतो. संबोधन महाराष्ट्र देशाचा धन्यवाद. यानंतर इंदापूर तालुक्याचे भाग्य विधाते कोट्यावधी रुपयाचा निधी आणून तालुक्याचा विकास करणारे आपल्या सर्वांचे मामा. टाळ्यांच्या गजरात मामांना ऐकू. रविवारी होणाऱ्या आपल्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी श्री जय भवानी माता पॅनल आणि या पॅनलचं चिन्ह आहे कपशी. या कपशीला आपण सर्वांनी शिक्का मारून मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आजची प्रचार सभा आयोजित केली आहे. आजच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपल्या कारखान्याचे उमेदवार आणि भावी चेअरमन पृथ्वीराज बापू जाचक, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमोलजी पाटील, राजवर्धन दादा शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, जिजामाता पॅनलचे सुनीलदादा काळे, अर्जुन देसाई साहेब, किरणदादा गुजर, दत्तात्रय देवकाते पाटील, शिवाजीराव काळेसर, बापूमामा यादव, दत्तात्रय संकळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासअण्णा माने, अरविंदजी भोसले, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष साधनाताई केकान, सत्यवानतात्या चव्हाण, रवींद्र कदम, युवराजी रणवरे, राहुल चव्हाण, विठ्ठल फडतरे, विनायक गावडे, बापूराव चव्हाण, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शुभम निंबाळकर आणि सर्वच कमलताई निगणे आणि कारखान्याचे बाळासाहेब सबकर, सर्जेराव भाऊ आमदार, अजून आता वाबळे आबा आणि सगळेच आजी माजी सगळे संचालक आणि रविदादा कदम आणि उपस्थित सर्व श्री जय भवानी माता पॅनलचे सगळेच उमेदवार, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, सर्व सभासद, बंधू आणि भगिनी, आपण सर्वांनी 18 तारखेला आपण सर्वांनी मतदान श्री जय भवानी माता पॅनलला करणं का गरजेचं आहे आणि यासाठी आजची ही प्रचार सभा आज आपल्या कुरोली गावामध्ये होते. निश्चित प्रकारे बापूंनी सांगितल्याप्रमाणे खरं तर आज पावसाचं आगमन झालंय आणि सभेचा टायमिंग 6चा असताना 6ला नेहमीप्रमाणे 6ला 5-10 मिनिटं कमी असताना दादा अगोदर हजर राहिले. निश्चित प्रकारे आज खरं तर एक चांगलं वातावरण, पावसाचं वातावरण आहे. आपण ज्याची वाट पाहतो. निश्चित प्रकारे थोडा कुरोलीमध्ये पाऊस इकडे थोडा कमी वाटतोय, पण आमच्याकडे थोडा पाऊस आज थोडा ज्यादा पडलेला आहे. अकोला कळस त्या भागामध्ये सुद्धा पाऊस हा थोडा ज्यादा आहे आणि निश्चित प्रकारे त्याची गरज होती आणि सुरुवात आज पावसाने केलेली आहे आणि दादांचं पण आगमन आज आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे. म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतो की ही निवडणूक आपल्या सगळ्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. ही निवडणूक आपल्या प्रपंचाची आहे, आपल्या संसाराची आहे. जे आपल्या संसारामध्ये जो आपण ऊस पिकवतो त्या ऊसाला एक चांगल्या प्रकारचं वेळेत तोड होऊन त्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव कसा मिळत त्याच्यावरती आपण अनेक सभासद स्वप्न रंगवत असतो आणि त्यासाठी बाबांना तुम्हाला मला एक विनंती करायची आहे. बाकी निवडणुका वेगळे, ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे, ही काही सोसायटीची नाही आहे, ही काही खेडपीची किंवा पंचायतीची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी कुठेही गैरसमज निर्माण करता, कुणी काय वेगळा प्रचार करेल, विधानसभेला हा हेने भाषण असं केलं, लोकसभेला हेने असं केलं, बाबांनो त्यावेळेस हे प्रस्तुत केलं. आज आम्ही सगळे एक कशासाठी आलो? शेवटी हा कारखाना आपला निश्चित प्रकारे कारखान्याला येणारे दिवस हे भविष्यामध्ये चांगले कसे राहिले पाहिजे, ऊस आपला वेळेत त्याला तुटला पाहिजे. यासाठी बाबांनो ही निवडणूक खूप महत्वाची आहे. जाचक बापू सारखा त्याला एक कारखान्याची माहिती आहे, अनुभव आहे, एक राज्य सहकारी साखर संघाचा एक अध्यक्ष तुमच्या माणसाने काम केले आणि एक निश्चित प्रकारे येणाऱ्या उद्याच्या निवडून यांना दिल्यानंतर ऊसाला एक चांगल्या प्रकारचा आपल्या बाजारभाव मिळेल यासाठी बाबाने नवीन सगळे संचालक मंडळ, एक अनुभवी संचालक मंडळ, सर्व एक धंदेवाईक संचालक मंडळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच जणांनी फॉर्म भरले होते. याचा अर्थ तुम्ही धंदेवाईक नाही असं नाहीये, परंतु 21 जणांनाच उमेदवारी द्यायची असल्यामुळं खरं तर आपल्याला आपल्या सगळ्यांना थांबावं लागलं आणि तुम्ही मनाचा मोठेपणा करून दादांच्या ह्याच्याखाली
त्याबद्दलही तुमच्या सगळ्यांचे निश्चित प्रकारे बंधूंनो मी आभार मानतो. निवडणूक महत्वाची आहे. 3-4 दिवस राहिलेले. येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये कुणीतरी व्हॉट्सअपवरती चुकीचं काय तर म्हणाल किंवा काय करेल. आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा असतो. आणि निवडणूक अनेक निवडणूक होत असतात. आज जर आपण एकमेकाला जर काय करत असतो, फसवत असतो, मोबाईलवरती जर चुकीचा प्रचार करत असतो, आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची अडचण जो करतो मनात करावे तसे भरावे त्याप्रमाणे भरावं लागतं. त्यामुळे बाबांना कुठलाही विचार न करता पॅनल टू पॅनल जे 20 उमेदवार आहेत आणि 21वा ब वर्गाचे उमेदवार आहेत त्याला आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. लोकांना समजून सांगा, कारण काय मतदान एकदम असं आपला शिक्का मारायचा आहे. त्यामुळं पहिल्या आपण पेटीच, आजही ग्रामीण भागामध्ये पेटीच म्हणतो. पहिल्या पेटीमध्ये 2 मतदान करायचे, दुसऱ्या पेटीत दोन्ही कपाशी मारायचे, दुसऱ्या पेटीत 2 मतदान करायचे, तिसऱ्या पेटीत 2 मतदान करायचे, चौथ्यामध्ये 3, 5व्यामध्ये 3, 6व्यामध्ये 3 असे 15 उमेदवार आपल्याला त्यांना मतदान करायचे. आणि नंतर 2 महिला नंतर पहिलीच पेटी ना, नंतरची कुठली पेटी पेटी कुठली पेटी कुठली मारायची महिला. तिथं महिलांची पेटी असायची, तिथं 2 फुले आपल्याला कपाशीला मारायच्या. त्यानंतर ओबीसी, मला वाटतं एमटी आणि ओबीसी त्यांना 1-1 फुली मारायचे आणि मागासवर्गीयांना पण 1च फुली मारायचे. अशा त्या 5 जागा. आणि ज्याचं ब वर्गाचं आहे त्याला सेपरेट, त्याचं मला वाटतं कारखान्यावरती त्यांचं मतदान आहे. त्यामुळे बाबांना कुठल्याही प्रकारचा विचार करू नका. अजितदादा सारखा माणूस आज आपल्याला एक भक्कमपणे मिळालाय. आज हा आपला रस्ता आपण बीकेबीने जातो. काय पूर्वी रस्त्याची अवस्था होती, ठीक आहे. आज हा कारखान्याची जरी निवडणूक असली तरी काही गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगितल्या पाहिजेत. आज शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं पालकमंत्री म्हणून दादा नियोजन केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला ह्या वर्षी पाणी मिळालं. ती निवडणूक फक्त कारखान्याची बघू नका, आपल्याला इतर अनेक गोष्टी आहेत. आपल्याला अनेक इतर गोष्टीचं काम आपल्या सगळ्याला करून घ्यायचे. त्यामुळे अनेक गोष्टी आपल्या मार्गी लावायचे. त्यामुळे बाबांना भविष्यामध्ये आज दादांनी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो, दादा निरादेवचं कॅनलचं पाणी तिकडे जर सुरू झालं तर निश्चित त्याचा फटका आम्हाला बसणार आहे. त्या फटका बसणारा आम्हाला तुम्ही काहीतरी दादा, मी पण मंत्री आहे परंतु आपण आपल्या सगळ्यांचे नेते आहात. त्यासाठी हा जो गॅप आहे हा गॅप बरोबर करण्यासाठी की जेणेकरून उद्या इंदापूर तालुका असेल, बारामती तालुका असेल, वरचा पुरंदर तालुका असेल की जे निरा डावा केंद्रावरती शेतकरी अवलंबून आहेत त्या लोकांना 50-100 वर्ष पाणी कमी पडणार नाही. यासाठी काहीतरी दादा हालचाल ही भविष्यामध्ये आता आपल्याला ही करावीच लागेल. यासाठी निश्चित प्रकारे बाबांनो आपण दादा आपल्याला मदत करतील. आपल्या बांधाऱ्याच्या दुरुस्त्या असतील, चिखलीचा असेल, जांभळचा असेल, आपण तिथं दादांनी सांगितलं ताबडतोब शेतकऱ्यांना चांगले पैसे आपण दुरुस्त्या तिथं घेतल्या. खाली इकडे सगळ्या निराधार घेतल्या. तावशीचा पूल दादांनी सांगितलं की तावशीचा पूल आपल्या लोकांना सुविधा व्हावा. तावशीचा पूल आपण तिथं पाठीमागा ह्याच्यावरती 2 पूल आपण मंजूर केले. त्याचं काम आपलं सुरू झालेलं आहे. त्यामुळे बाबांना मला तुम्हाला एवढंच सांगायचं, लाईट बोर्ड तुमचं काम असू द्या, तुमचं विकासाचं काम असू द्या, तुमचं पंचायतीचं काम असू द्या, झडपीचं काम असू द्या, कलेक्टर कचेरीचं काम असू द्या, बाकी तहसील ऑफिसचं काम असू द्या, या कामामध्ये आपल्याला मदत कोण करतं, या कामामध्ये आपल्याला सहकार्य कोण करतं, याचा पण निश्चित प्रकारे आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि कुठेतरी एकामेकांचं कुठं कुणाचं वाद असतील, एकामेकांचं कुठं गैरसमज असतील, त्या निवडणुकीमध्ये हे सगळं वाद बाजूला ठेवून, गैरसमज बाजूला सगळं ठेवून फक्त आपण सर्वांनी कपाशीला मतदान केलं. आपण तर केलंच पाहिजे, पण आपल्या जवळचे नातेवाईक असतील, मित्र असतील, कपाशीला मतदान का करणं गरजेचं आहे हे आपण सर्वांना निश्चित प्रकारे आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आणि कुणी जर असा चुकीचा कुणी काय म्हणत असेल किंवा चुकीचा कुणी प्रचार करत असेल, कुठेतरी करत असेल, अशा माणसांवरती आपण अजिबात विश्वास ठेवू नका. शेवटी आपली विश्वासार्हता आयुष्यामध्ये महत्वाची. माणसाने आता विश्वास गमावला की बाकी सगळ्या ह्या गोष्टी होतात. त्यामुळे आपण सर्वांनी 18 तारखेला जे कपाशी आहे त्या कपाशीच्या 20 फुल्यांवरती आपण सर्वांनी मतदान करावं. आणि ज्याचं ब वर्गाचं आहे ब वर्गाचं मतदान करून त्यांना महिला, मागासवर्गीय, ओबीसी आणि एनटी या 3 चिन्हे, त्यामुळं या तिघांच्यावर आपण सगळ्यांनी मतदान निश्चित प्रकारे करावं. गुरवली असेल, चिखली असेल, जाम असेल, मानकरवाडी असेल, या सर्व ठिकाणी आपण या वर्षी बूथची पण सोय केली. पूर्वी गैरसोय असायची, आता प्रत्येक गावात वाडी वस्तीवरती आपण बूथची सोय दादांच्या सांगण्यामुळे आपण सगळे झालेले. त्यामुळे अधिक न विचार करता दादांना आपल्याला बोलण्यासाठी जास्त न बोलता आपण 18 तारखेला कपाशी चिन्हावरती शिक्का मारावा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.
धन्यवाद। या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे परिवर्तन विकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या ठिकाणी स्वप्नील माने, नितीन नानासो माने, अक्षय पोपट सावंत, शीतल राजाभाऊ माने, गणेश पांडुरंग निंबाळकर, सुभाष मोहम्मद सबका, नितीन हनुमंत घाटे, गणेश मच्छिंद्र जगदाळे, सादिक शेख, अमराज सतीश जाधव, केतन नदानी, संजय गुलाब माने, सचिन बाळासाहेब पुढच्या कार्यक्रमात जाणार जायचंय। परिवर्तन विकास आघाडीमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश होत आहे। टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वप्नील माने भैया दादांच्या मामांच्या सर्व या ठिकाणी शुभ हस्ते हा पक्ष प्रवेश होतोय। स्वप्नील माने भैया, नितीन नानासो माने, अक्षय पोपट सावंत, शीतल राजाभाऊ माने, गणेश पांडुरंग निंबाळकर, सुभाष हनुमंत सबकर, नितीन हनुमंत घाडगे, गणेश मच्छिंद्र जगदाळे, सादिक शेख, बलराज सतीश जाधव, केतन गदाने, संजय गुलाब माने आणि सचिन बाळासाहेब पांढरे सर्व या युवकांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय। हनुमंतबाबा कोकाटे सर आहेत, सर्वांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे। श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरच्या आपल्या पंचवार्षिक निवडणुकीत या ठिकाणी गुरवलीत श्री जय भवानी माता पॅनलच्या या प्रचारात सन्माननीय दादांचं या ठिकाणी भाषण होत आहे। आताच नामदार दत्तात्रय मामा भरणे क्रीडा युवक कल्याण मंत्री महोदयांचं भाषण झालं, आदरणीय जाचक बापूंचं भाषण झालं, साखर संघाचे माजी अध्यक्ष, उत्तम प्रशासन आणि सर्वांचं शेतकऱ्यांचा विश्वास आणि मामांचं काम आपल्या सर्वांनाच माहित आहे। सर्वांना बरोबर घेऊन जाणारे मामा आणि केंद्र सरकार राज्य सरकारची कशी मदत आणायची। सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अडचणीतून आज महाराष्ट्रातील पहिल्या 3 साखर कारखान्यात दादांनी आणलेला आहे। छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक, छत्रपती बजारचे चेअरमन आणि उपमुख्यमंत्री, 11 वेळा अर्थमंत्री असा एक दैदिप्यमान प्रवास करणारे आपले दादा, तुमचे आमचे दादा, दिलेल्या शब्दांचा पक्का वादा म्हणजेच अजित दादा, लाडक्या बहिणींचा भाऊ, शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य शोषित वंचितांना कोणाच्याही मध्यस्थीशिवाय भेटता येतं आणि काम होतं हे दाखवून देणार या राजकीय क्षितिजावरती एकमेव नेतृत्व। टाळ्यांच्या गजरात ऐकूया दादांना। दादा म्हणजे आपल्या दिलेल्या शब्दांचा पक्का वादा, आपले दादा या ठिकाणी आपल्याला संबोधित करत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय दादांना विनंती करतो, दादा आम्हाला मार्गदर्शन करा। तालुक्याचे लोकप्रिय आमदार, विधिमंडळातील माझे सहकारी आणि मंत्रिमंडळातील देखील माझे सहकारी, वाशिमचे पालकमंत्री श्री दत्तामामा भरणे, आपले श्री जय भवानी माता पॅनलचे प्रमुख, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला 5 वर्ष कारखाना चालवायचा ते आपले पृथ्वीराज बापू जाधव जाचक, आपले सोमेश्वरचे माजी चेअरमन विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे, हनुमंत कोकाटे, सुनीलराव काळे, अर्जुनराव देसाई, किरण गुजर, अमोल पाटील, शिवाजी काळे, दत्तात्रय देवकाजी पाटील, बापूराव यादव, त्याचबरोबर दत्तात्रय सबगळ, विलासराव माने, अरविंद काका भोसले, साधनाताई टिकाट, रवींद्र कदम, युवराज घडवळे, सत्यवान चव्हाण, राहुल चव्हाण, विठ्ठल खडतरे, विनायकराव गावडे, बापूराव चव्हाण, शुभम निंबाळकर, अनेक सहकारी इथं उपस्थित आहेत। विशेषतः छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उपस्थित असणारे सर्व सन्माननीय नेते मंडळी, सर्व सन्माननीय सभासद बंधू भगिनी,
आता ज्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रवेश केला, परिवर्तन विकास आघाडीमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते स्वप्नील भैया माने, नितीन माने, अक्षय सावंत, शीतल माने, गणेश निंबाळकर, सुभाष सकळ, नितीन गाडगे, गणेश चंदाळे, सादिक शेख, बलराज जाधव, केतन तनाने, संजय माने, सचिन पांढरे, त्यांच्यावर आलेले असंख्य कार्यकर्ते, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. जमलेल्या बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. प्रचाराची रणधुमाळी उद्या रात्री संपेल आणि 18 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू होणार. आपल्याला सांगितलंच असेल की छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ही पंचवार्षिक निवडणूक, यामध्ये वेगवेगळी मतदान केंद्र मोठ्या प्रमाणावर निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले आहे. त्याचं कारण लोकांना सोयीचं व्हावं, लोकांना मतदान केंद्र जवळ पडावं आणि मोठ्या संख्येने मतदान देखील व्हावं. मी अनेक निवडणुका आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये लढवल्या. मी अनेक वर्षांनी पुरवलीच्या परिसरामध्ये आलेलो आहे. तसं पुरवली मला काही नवीन नाही. माझ्याही इथल्या सभासदांना किंवा माझ्या शेतकरी वर्गाला मी काही नवा नाही. मी असेल, दत्ताभाऊ असेल, बापू असतील, बाकीचे सगळेच जण आम्ही त्या निमित्तानं आपण एकमेकाला भेटत असतो, अडचणी मांडत असतो. ठीक आहे, आमच्यावर जबाबदारी जास्त आहे. सध्या महायुतीचं सरकार असल्यामुळे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे आणि मी उपमुख्यमंत्री आहोत आणि बाकीचं मंत्रिमंडळ आहे. सध्याचे दिवस थोडेसे वेगळे आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तानने काही कुरबुरी केल्या आणि त्याच्यातनं अतिरेक्यांनी निष्पाप आपल्या भारतीयांना, पर्यटकांच्यावर हल्ला केला आणि त्याच्याबद्दलचा बदला हा करणाऱ्यांचा घेतला गेला पाहिजे. ही भावना तुमच्या माझ्या भारत देशामध्ये सगळीकडे वाढीला लागली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सैन्याने, आपल्या संरक्षण विभागाने, मग त्याच्यामध्ये नेव्ही असेल, त्याच्यामध्ये मिलिटरी असेल, त्याच्यामध्ये एअरफोर्स असेल, त्या सगळ्यांनी कशी कामगिरी बजावली हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आता आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवण्याचं काम आपले जवान करतात. आजही आपण बारकाईनं लक्ष ठेवलं, कारण त्या शेजारच्या राष्ट्राचं सांगता येत नाही. खबरदारी घेण्याचं काम बॉर्डरवर जाऊन सैनिकांच्या मध्ये मिसळून आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी पण केले, राजनाथ सिंग संरक्षण मंत्र्यांनी पण केले. हे झालं देशाच्या संरक्षणाची जबाबदारी. आपण वर्षानुवर्ष पिढ्या प्रपंच करणारी माणसं, शेती करणारी माणसं. तुमचा माझा बहुतेकांचा मुख्य जो शेतीमधलं पीक आहे ते ऊसाचं आहे. आता बोलत असताना तत्वावधानांनी थोडा उल्लेख केला की बाबा पाणी आणि ऊसाचं एक वेगळं नातं आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला सगळ्यांना छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं श्री जय भवानी माता पॅनल याच्या कपाशीच्या चिन्हावर आपलं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत आपण उद्याच्या 18 तारखेला तमाम माझ्या सभासद बंधू भगिनींनी द्यावं ही आग्रहाची जनतेची कळकळीची विनंती करण्याच्या करता मी आपल्या परिसरात आलो. थोडं पावसाची परिस्थिती आता बदललेली आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. अंदमान निकोबार म्हणून एक परिसर आहे, तिथं मॉन्सून पोहोचलेला आहे. आपल्याकडे 7 जून पासून महाराष्ट्रामध्ये मॉन्सून सुरू होतो. आता खरीप पूर्व आमच्या बैठका चालू आहेत. मी परवा दिवशी पुण्याची बैठक घेतलेली. मी पुण्याचा पालकमंत्री आहे, तसा बीडचाही पालकमंत्री आहे. माझ्या माहितीप्रमाणे बीडला मी सोमवारी बैठक घेतलेली आहे आणि 21 तारखेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री राज्याची बैठक घेतोय की माझ्या शेतकऱ्यांना बियाणे जे लागणार आहेत ते आहे का, खतं जी लागणार आहेत खरीपाला, खरीप पिकाच्या
करणं पिकाकरता ती उपलब्ध आहेत का, अजून काही अडचणी आहेत का, त्याचा आढावा घेऊन कमतरता असेल ती आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या मंथ एंड पर्यंत करायची. कारण एकदा मृग नक्षत्र निघाला, पाऊस पडला, वापसा आला की माझा शेतकरी पेरण्याला सुरुवात करतो. हे आपण पिढ्यानपिढ्या बघत आलेलो आणि त्याच्यावर तिथंही आम्हाला सगळ्यांना लक्ष द्यावं लागतं. कारण त्याचबरोबर आपली ही निवडणूक आहे प्रपंचाची. काही जण टीका टिप्पणी करतात, तो त्यांचा अधिकार आहे. मी सगळ्या महाराष्ट्राला सांगतो की बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आणि घटनेच्या माध्यमातून आपल्याला अधिकार दिलेला आहे. तो अधिकार प्रत्येकाला सभासद असेल त्याला मताचा आहे आणि प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही जसं श्री भवानी माता जय भवानी माता पॅनलच्या निमित्तानं कपशीला मतदान करा अशी विनंती करतो, त्यावेळेस त्याच्या मागची पार्श्वभूमी तुम्ही कारखान्याचे मालक आहात आणि मालकांनी ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, आता आपलं कार्यक्षेत्र वाढलंय. जरी बारामती इंदापूर तालुका असला तरी बारामतीचा भाग साधारण 40%, इंदापूरचा भाग 60%. आणि एवढा मोठा भाग असताना देवीची निवडणूक आणि ही निवडणुकीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता आपला कारखाना आता साधारण 200 कारखाने महाराष्ट्रामध्ये काम करतात. 100 सहकारी आणि 100 खासगी आहे. आणि त्याच्यामुळं माझा शेतकरी ज्यावेळेस ऊस पिकवतो त्यावेळेस त्याला वाटत असतं की ज्या कारखान्याला ऊस घालेल त्यांनी भाव चांगला दिला पाहिजे. भाव चांगला देण्याच्या करता त्या कारखान्याची रिकव्हरी चांगली असली पाहिजे. त्या कारखान्यामध्ये काटकसरीनंच कारखाना चालवला पाहिजे. त्या कारखान्यामध्ये साखर विक्री चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. जर मध विकायची असेल तर ती चांगल्या पद्धतीने विकली पाहिजे. त्याच्यामध्ये बगॅस विकायचा असेल तर बगॅस चांगल्या दराने विकला पाहिजे. हा बारीक बारीक गोष्टी. कारण मी नेहमी सांगतो की माझी सुरुवात या साखर कारखान्यापासून झाली आणि त्याच्यावर माझं वेगळं नातं आहे. मी सुरुवातीला या कारखान्याचा संचालक होतो. तुम्ही पण मला निवडून दिलं 84 साली. गुलाब साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पण अनेकांनी, बापूंनी चेअरमनची मुशवरी, दत्तामामांनी मुशवरी, अनेकांनी मुशवरी. पण अलीकडच्या काळामध्ये कारखाना महाराष्ट्रात इतरांच्या तुलनेने जसा चालायला पाहिजे होता तसा चालला नाही. ही माझी कल्पना आहे, सभासद म्हणून तुमची कल्पना आहे. त्याच्यामध्ये काही बदल केला पाहिजे. म्हणून मी पूर्वीच्या बोर्डातल्या आवाहन केलं की यावेळेस नवीन आपण सगळी लोक घेऊया. जुन्या बोर्डाचा एक देखील नको, मागच्या बोर्डाचा. आणि त्याच्यामध्ये एक मीटिंग बोलवण्यात आलेली होती. मला ती कळली. मी सभासद आहे. आज मी तुमच्या समोर उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही. तुम्ही जसं छत्रपतीचे सभासद आहात तसा मी पण सभासद आहे. मी तुमचं नेतृत्व करतोय. आज मी तुमचा पालकमंत्री आहे. आज मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. तरी मी दत्तामामांनी आम्ही तुमचं प्रतिनिधित्व करत असताना माझ्या मतदारांना, माझ्या लोकांना, माझ्या सभासदांना वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. आज 2 पॅनल तुम्ही शांतपणे विचार करा. तुम्हाला कदाचित त्यावेळेस आम्हाला 21 मध्ये घेता आलं नसेल. तुम्ही आता उमेदवार निवडले त्याच्यापेक्षा ताकदीनं श्रेष्ठ असाल. पण आम्हाला 21च्या बाहेर जाता येत नव्हतं आणि त्याच्यातून ही निवड केली. ती हा माझ्या जवळचा, तो बापूच्या जवळचा, हा मामाच्या जवळचा असं केलं नाही. ज्यावेळेस निवडणूक मीटिंग घेतली त्यावेळेस मी बापूंना म्हणलं की मी येतो. आणि मी सकाळी व्हॉट्सअपवर लोकांनी फिरवलं की अजित पवार पण येणार आहे. तिथं आपण सगळ्यांना या असं सांगितलेलं होतं. हे आवाजनं, हे काही तुमच्या माझ्या घरचं लग्न नव्हतं. हे आपल्या प्रपंचाचा, पुढच्या पिढ्यांचा महत्वाचा विषय होता. त्याच्यावर ज्या कामगारांचं संसार अवलंबून आहे त्या कामगारांचा प्रश्न होता. त्यांच्यावर देखील उद्याच्याला परिस्थिती, वेळच्या वेळेला त्यांचे पगार झाले पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये जेवढी गरज आहे तेवढेच कामगार घेतले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये कामगारांनी सही करून कामच केलं पाहिजे. उद्याच्याला मी अजित पवारच्या जवळचा आहे, मी सही करणार, फिरणार, तू तुझ्या घराचा.
तिथं तू छत्रपतीचा कामगार अधिकारी आहे. तुला दिलेला अधिकार जो अधिकार असेल आणि तुला दिलेलं जे काम असेल ते केलं पाहिजे. तो आमचा कार्यकर्ता असेल, घरी ये, चहा पाणी घे, तुझं काही काम असेल सांग, आम्ही ते करू. पण एकदा तू तिथं नोकरीला लागला, छत्रपती शिक्षण संस्थेत लाग किंवा कारखान्यात लाग, तर तुला त्या संस्थेची बांधिलकी ठेवून कामच करावं लागेल. ही माझ्या कामाची पद्धती. आज पण मी वेगवेगळे डिपार्टमेंट सांभाळतो, मला खोटं खबर नाही. आणि आज आपला कारखान्याचे पूर्वीचा काळ राहिलेला नाही, तो आपल्याला आणायचा. मी हे वरवर बोलत नाही, मी हे करून दाखवलेलं आहे. आपल्या इथल्या बारामती तालुक्यातला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना असा अडचणीत आला. मी तिथं एक बैठक घेतली आणि मी सभासदांना सांगितलं की कारखाना अडचणीत आला, पण अडचणीतनं काढण्याच्या करता आम्ही जी पावलं उचलू, आम्ही जी धमक दाखवू, आम्ही जे निर्णय घेऊ, ते दुसरे कुणाची घेण्याची ताकद नाही, क्षमता नाही. आणि म्हणून तुम्ही यावेळेस माझ्यावर विश्वास ठेवा आणि निवडून द्या. त्यांनी निवडून दिलं. तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये पहिल्या 5 कारखान्यामध्ये 200 कारखाने पहिल्या 5 कारखाने जे गणले जातात त्याच्यात श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना. आम्ही जे बोलतो ते करतो. आज पण मी तुम्हाला सांगतो, माझ्या मागे व्याप आहे, दत्ताभावाच्या मागे व्याप आहे, परंतु माझे पृथ्वीराज बापूंचे मागचे राजकीय संबंध काही असो, ते मी सगळे सोडून दिले. ते सोडून दिले मी माझ्या स्वार्थाकरता नाही सोडून दिले, माझ्या 22-23 हजार सभासदांच्या प्रपंचाकरता सोडले. मी तसा लेचा पैसाने मी अनेक निवडणुका लढलेलो, पण ही लढाई नाही, ही प्रपंच वाचवायचा, भाव चांगला मिळून द्यायचा, कामगारांना व्यवस्थितपणे त्यांना पूर्वीसारखे महिन्याच्या महिन्याला त्यांचे पगार झाले पाहिजे, त्यांनी तिथं नीट काम केलं पाहिजे. आज कारखान्यावरनं पण मी भाऊसाहेब चोपड्याच्या घरी गेलो होतो, त्याने मला चहाला बोलवलं होतं. त्याच्यावर येताना पण मी जाता येता कारखान्याचं बघतो. कारखान्याचं गतवैभव राहिलेलं नाही, ते आपल्याला आणायचं. ते आणण्याच्या करता मी मदत करू शकतो, दत्ताबाबा मदत करू शकतो, त्याच्यामध्ये पृथ्वीराज बापू लक्ष घालू शकतात. संचालक कोणाला आधी सांगितलेलं की एखादी चहाशिवाय काही घ्यायचं नाही, पाणी आणि चहा एवढंच घ्यायचं, पण बाकी काही नाही. कारखाना सुरू असेल तर रस घ्यायला परवडतो, आपली पद्धतच आहे. पूर्वी स्वर्गीय साहेबराव अण्णा, स्वर्गीय माणिकराव दादा, स्वर्गीय अप्पासाहेब पवार या सगळ्यांचा काळ अथवा घोरप साहेबांचा हीच पद्धत आहे. आणि म्हणूनच भाव चांगला मिळत होता. एकही आपल्याकडं बाय प्रोडक्ट नसताना माळेगाव सोमेश्वरच्या पुढे आपला भाव होता. आता तर आपल्या इथं भोजन आहे, त्याच्यात पण मी त्यावेळेस लक्ष दिलं, त्याच्यामुळं आपल्याला 6 रुपये काहीतरी भाव मिळाला. बाकीच्यांना आता तिथं 4 रुपये 75 पैसे का 50 पैसे भाव त्या ठिकाणी मिळतोय. डिस्टलरीच्या बद्दल काय करायचं काय नाही ते आम्ही विचार करू. तुमचं नुकसान होऊन देणार नाही, कारण आता फार हाताच्या पोटावर मोजणे इतकेच साखर कारखाने मिश्रणी करायचे राहिले. त्याच्यामुळे आता मोलॅसिसला पण भाव चांगला यायला लागलेला. बहुतेक सगळ्यांनी आपल्या इथं पूजन केलेले, त्याच्यावर बगॅसला पण भाव चांगला यायला लागलेला. त्याच्या संदर्भामध्ये आपली रिकव्हरी ही चांगली आणण्याच्या करता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीत त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता, तो प्रयोग आपल्या कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीला झालेला, तो आम्ही पाहिलेला. त्याच्याकरता यंदा अर्थसंकल्पात मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली. त्याबद्दल माझ्या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना AIचा वापर करून त्यांनी ऊसाची लागवड केली. ऊसाच्या आता 8-10 व्हरायट्या काढलेल्या. तुमची 72-19 आहेच, त्याच्यामध्ये तुमची 8005 आहेच, तुमची 265 आहेच,
12-12 एक आहेच, 10,000 एक आहेच. अशा अनेक वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. तुम्हाला आरसारी करायचा असेल तर कुठला करायचा, सुरू करायचा असेल तर कुठला करायचा, गोडवा कुठल्याचा चांगला येतो, पाण्याची बचत कशात होती, खताची बचत कशात होते, त्याच्यातून टनेज कशात वाढतं, रिकव्हरी कोण जास्त देऊ शकतं, हे रोप कसं लावायचं, त्याच्यामध्ये पूर्वीचं कांदा लावायच्या ऐवजी अलीकडे रोप पद्धत सुरू झालेली आहे. आम्ही तुम्हाला पाणीगावचं चांगलं बी लावून देऊ शकतो. आम्ही तुम्हाला ऍग्रिकल्चर आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं चांगलं त्या ठिकाणी बेड आणून देऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य आहे. कृषी खातं सुधारणे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे. सहकार खातं तुमच्याशी जे संबंधित कारखान्याचं आहे ते महाराष्ट्राचं राष्ट्रवादीकडे आहे. ते वीस बाबासाहेब पाटलाला दिलेले आहे. त्याच्यावर बाबासाहेब पाटील माझा ऐके का समोरच्यांचा ऐके, तुम्ही साधं गणित करा. की सांगतात आमचा अमित शहा साहेबांची ओळख आहे. अरे ओळख असून काय उपयोग आहे? आम्हाला अमित शहा साहेब नावाने ओळखतात. तुला ओळखतात? अरे ओळखायचं नव्हतं. उगेच त्यांनी काहीच्या बद्दल 2 दिवसापूर्वी पेपरला काय बातम्या आल्या. अरे तुम्हाला स्वतःचे धंदे नीट करता येत नाही. बाप दाद्यांनी एवढं गरजेच ठेवलेलं होतं ते तुम्हाला सांभाळता येत नाही आणि तुम्ही 22,000 सभासदांचा संसार करायला मिळाला. कितीतरी सभासद मला सांगतात दादा माझी 1 कोटी आहे, 1.5 कोटी आहे, माझ्या इथल्या बारामतीचं एकाचं ऑपरेशन करायचंय, 1 कोटी रुपये दिले आणि पैसे देत नाही. ही पद्धत. अरे तुमचा प्रपंच कुणाच्या हातात द्यायचा आता त्या ठरवा. आणि तिथं क्रॉस वोटिंग वगैरे होता कामा नये. प्रत्येकाने तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला 20 मतं द्यायचा अधिकार आहे. वर्गवाल्या 20 कपाशीलाच फुल्या द्या. वर्गवाल्यांना अशोकला मला वाटतं 6 मतं, 7 अशोक किती मतं आहेत त्याला? 1 वर्गाचं, 2 महिला, 1 SC ST, 1 LT, 1 OBC, 6 मतं. 6 तर ते 3 9 आणि 6 मतं त्यांना त्या ठिकाणी देण्याचा अधिकार. 6 पण त्याच्या तिथं मत द्यायला गेला की जिथं कंपल्शी दिसेल तिथं पुढे मारायची. ती किती असेल ती बघा. दुसरं काही बोलू नका. नाही तर हिमाची भावकी, हिमाची गावकी, हिमाचं असं, हिमाचं तसं. तसलं काही नाही. ही जातीचा नाही, पातीचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही. शेतकरी तुमची माझी जात आहे. बाकी काही बघू नका. तुम्हाला ह्याच्यातनं बाहेर निघायचं असेल तर हे आपल्याला करावं लागेल. कारण मी जेवढा ऊस पिकवतो तो माझं सगळं ऊस छत्रपतीला जातं. मलाही दुःख आहे. आपल्यापेक्षा दत्तामाऊचं जास्त जात असेल ती मोठा बागायतदार आहे. आपण त्याच्या मानाने छोटे. ठीक आहे, जो तो कर्तृत्वाने पुढे जात असतो. पण समोरच्यांच्या हातामध्ये काही नाही. ते अशा गप्पा मारतात. मी पेपरला बातम्या वाचल्या, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. अजिबात ते काही करू शकत नाही. आपण नीटपणे विचार करा. त्याच्यामध्ये नाराजी मनामध्ये ठेवू नका. लोकसभेला विधानसभेला काय झालं असेल, झालं गेलं, गंगेला मिळालं, ते उतरत बसू नका. त्या प्रकारे विचार करून प्रपंचाचा विचार करा. आपल्या पोराबळाचा विचार करा. आपल्या घरामध्ये सुना आलेल्या असतील तर सुनांचा विचार करा. आपल्या इथं नातवंड आली असतील तर त्यांचा विचार करा. आणि त्या पद्धतीनं कपाशी चिन्हावर आपण आपलं पवित्र मत द्या. आपल्याला लगेच काही जादूची काढणी फिरवल्यासारखे बापू लगेच भाव देणार आहेत असं नाही. त्यांना मलाही मदत करावी लागेल. NCDC कडनं देखील काही बाबतीमध्ये आपल्याला तिथं एक कमिटी आहे. ते साखर आयुक्तांना प्रस्ताव द्यायचा. तिथून मग ती जातो मुंबईला. तिथं एक कमिटी, ती बाबासाहेब पाटलाच्या अध्यक्षतेखाली आहे. त्याच्यात काही मंत्री आहेत. त्याच्यात दत्तामाऊ बर्णे, त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहे, जयकुमार गोरे,
दादाजी भुसे आणि दत्ताबाबा आणि बाबासाहेब अशी जेवढी मती कमिटी शिफारस करते. आम्ही कॅबिनेटने त्यांना अधिकार दिलेला आहे. त्याच्यात फक्त तुम्हाला नुसतं ऊस घालून चालणार नाही, तुम्हाला जास्त रिकव्हरी असणारा ऊस आपल्याला एआयचा वापर करावा लागेल. तोही कार्यक्रम आम्ही राबवू. त्याच्यामध्ये राज्य सरकारकडनं जे काही सहकार्य लागेल ते मी त्या ठिकाणी घेईन. आता उन्हाळ्याचा कॅनॉल संपूर्ण चालू आहे. कॅनॉल बंद केलेला नाही आणि पाऊस पडेपर्यंत बंद करणार नाही. पण आपले फाटे बिटे पण चांगले करायचे. त्याच्यात अशा काही येण्या बाबतीत काय काय उगवलंय की पाणीच खाली जायचं, त्याच्यावर तिथेही काम करावं लागेल. उद्या मला यांत्रिकी विभागाची मशिनरी आणावी लागेल. आपण त्याच्यामध्ये पण मगाशी दत्ताभाऊ बोलला, आम्ही दोघं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आम्ही काय फक्त तुम्हाला छत्रपती कारखान्याच्या करता उपयोगी पडणार नाही. आम्ही तुमचे रस्ते असतील, पाण्याच्या योजना असतील, आमचं चाललंय कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी इकडं आणायचं आणि इकडून उजनीमध्ये घालायचं. त्या उजनीमधनं घालून आपल्याला कसं अधिकचं पाणी देता येईल या पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे. मशिनरीमध्ये देखील काही बदल करायचे असेल तर वसंतदादा शिवरे विषयीचा सल्ला आपल्याला घ्यावा लागेल. बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्या केल्याशिवाय गत्यंतर नाही. तिथं मगाशी मला वाटतं पृथ्वीराज गोलपांनी बोलत असताना छत्रपती शिक्षण संस्थेचा उल्लेख केलाय. तिथं मला लक्ष घालावं लागेल. मी आत्ताच काही काही उद्योगपतींशी बोललोय की मला CSRचा निधी लागेल. 31 मार्च झाल्यानंतर ज्याचा नफा जेवढा असतो त्या प्रमाणामध्ये त्यांना CSR खर्च करावा लागतो. आणि तुमच्यामुळं माझी राज्यात आणि देशात पण काही महत्वाच्या उद्योगपतींची ओळख आहे. 20 शब्द टाकल्यानंतर आपल्याला मदत होऊ शकते. म्हणजे मी कुणाला सांगितलं की कोटी द्या, 2 कोटी द्या, 5 कोटी द्या, तर माझ्या शब्दाखातर ते तिथपर्यंतची रक्कम आपल्याला देतील. आपल्याला छत्रपती शिक्षण संस्थेमध्ये पण बऱ्याच गोष्टी करायच्या. आणि मी पहिल्यांदा ठरवलं नव्हतं की भागच घ्यायचा नाही, पण नंतर मी म्हणलं की आपण चुकीचं वागतो. या शेतकऱ्यांनी आपल्याला पहिल्यांदा संधी दिली म्हणून आपण छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्राला माहिती झालो. नंतर बँकेत गेलो, बँकेमुळे जिल्ह्याला माहिती झालं. बारामतीकरांच्यामुळं तुमच्यामुळं मी खासदार झालो, त्याच्यामुळं देशाला माहिती झालं. आणि मग मी माझ्या लोकांना अडचणीमध्ये ठेवू शकत नाही. त्याकरता मागचं सगळं आम्ही सोडून दिलं आणि आपला कारखाना पहिले दिवस चांगले आणायचे या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलेलो आहे. आमचा दुसरा कुठलाही स्वार्थ नाही. त्याच्याकरता तुमची आम्हाला साथ हवी. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, माझ्या आया बहिणींचं सहकार्य आणि माझ्या इतर सभासदांचं सहकार्य आहे. ते म्हणतात की इतक्या 1000 सभासदांचं सभासत्व दिलं असतं आम्ही वाचवलं. कुणी वाचवलं? कुणी वाचवलं? आम्ही त्याच्यात प्रयत्न केले. कशाला गप्पा मारतात? त्याच्यामुळं ते तसलं काही डोक्यात आणू नका. तुम्हाला तुमचा अधिकार आम्ही ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही दुजाभाव केलेला नाही. आपल्याला बरंच काम करायचं आहे. जसं जसं आधुनिकीकरण होईल त्याचा स्वीकार आपल्याला करायचा आहे आणि त्याचा स्वीकार करून आपला कारखाना हा जवळपास 1956 आपलं बॉयलरचं भूमिपूजन झालेलं आहे. कारखान्याचं पण भूमिपूजन 13 मेला झालं आणि बॉयलरचं 56 मध्ये झालं. म्हणजे 56 ते 50 वर्ष आणि हे जवळपास 19 वर्ष. म्हणजे इतके वर्ष 69 वर्ष आज या गोष्टीला झाली. 2 पिढ्या गेल्या, तिसरी पिढी पुढे आली आणि वैभव आपल्याला पुढे अनेक पिढ्या टिकवायचं. त्याच्याकरता गुरवणीकरांनो, इथल्या माझ्या सभासदांनो, राहिलेल्या दिवसात अफवा उठती इथंही गाळा 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 त्याला धरला. तसलं काही नाही. धरला नाही, गाळला नाही. आपली आपली कप्पबशी करा. त्याच्या संदर्भामध्ये त्यांना
गाड्याही वापरायचा अधिकार ठेवलेला आहे. म्हणजे कारखान्याच्या ते स्वतःचे वापरू शकतात कारखान्याच्या. त्याच्यावर जिथं जिथं काटकसर करता येईल तिथं पृथ्वीराज बापू जाचकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काटकसर करणार आहोत. बापूंना कारखाना चालवत असताना जिथं दत्तामामाची मदत लागेल तिथं दत्तामामा मदत करेल, जिथं माझी मदत लागेल तिथं मी त्या ठिकाणी मदत करेन. जर उद्याच्याला दिल्लीतली मदत लागली तर मी बापूंना घेऊन अमित भाई शहांच्याकडे जाईल आणि तिथली मदत त्या ठिकाणी मिळून देईल. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. मात्र तुम्ही तुमचा पिकवलेला गळीताला आणलेला ऊस हा कारखान्यालाच घालावा लागेल आपल्या छत्रपतीला. तर आपल्याला छत्रपतीच्या नावाला साजेचं काम करून पूर्वीचे वैभवाचे दिवस दाखवता येतील. हे सगळे करत असताना काही गावांना प्रतिनिधित्व मिळालं नाही. तिथं काय मार्ग काढायचा तो मी दत्ताबाबा बापू बसून काढू. त्याबद्दल आपण ती काळजी करू नका. त्याच्या संदर्भामध्ये मागं काही आमच्या चुका झालेल्या असतील त्या पदरात घ्या. त्यावेळेस त्या चुकाची पुनरावृत्ती करायची नाही. ती गुंडाळ मनाशी बाळगलेली होती आणि त्याच्यातनं सुरुवात केली आणि त्याच्यातनं आमच्यापर्यंतचा दिवस गाठलेला आहे. आता राहिलेल्याही दिवसात कुणी काही वेडेवाकडे प्रकार केले तर त्याला बळी पडू नका. कारण आपल्याला पुढं चांगले दिवस पाहिजे आणि ते चांगले दिवस पाहण्याच्या करता सर्वोपरी सहकार्य करण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आम्ही केलेली आहे. माझ्या हातामध्ये राज्य सरकारचं अर्थ खातं आहे. 7,20,00,000 अर्थसंकल्प मी सादर केलेला आहे. त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी राज्य सरकारकडनं ते राज्यातल्या कारखान्यांना देणार आहोत त्यावेळेस त्याच्यामध्ये छत्रपतीला पहिला मान त्या ठिकाणी नाही. कारण आम्ही तुम्हाला शब्द देतो त्याची पण जाणीव आपण सर्व सहकार्यांनी त्या बाबतीमध्ये ठेवावी. आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला कराव्या लागणार आहेत. म्हणजे हे म्हणजे ज्या 18ला मतदान होईल 19ला काउंटिंग होईल याच्यात आता बापूंच्या नेतृत्वाखालचे बापू धरून राहिलेले 20-20 म्हणजे 21 आमदार संचालक निवडून येतील तर ते सारख्या आमदारांच्याच असतं. तर संचालक आपले निवडून आणायचे आपल्याला आणि त्यांच्याकडे हा कारभार सुपुत्र करायचा. माझा एक शब्द तुम्हाला 21-21च्या देखत जर मी सांगितलेलं सोडून हे कारखान्यात गेले आणि चहा सोडून दुसरं काही घेतलं तर मला सांगा. मला दादा चहाशिवाय दुसरं काय सोडलं. आता त्यांनी डबा आणून खाल्ला तर त्यांना परवा कारखान्याचा खर्च करायचा आणि गाडी वापरायची काय बापू असेल ना हे सगळ्यांनी पाळायचं. अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. तर आपल्याला पहिले स्वर्गीय अण्णा साहेबांचे, स्वर्गीय माणिकराव दादांचे, स्वर्गीय गुलाब साहेबांचे हा जो काळ होता ते दिवस आपल्याला त्या ठिकाणी आणता येणार आहे. म्हणून मी आज दुपारपर्यंत माझ्या सगळ्या मिटिंग केल्या आणि विमानाने बारामतीला आलो. म्हणलं चला त्या निमित्तानं पुरवणीला जायचं. आता संपून ह्याला जातो अकोल्याला, उद्या गोरलेवाडीला आणि सांगता सभा आपली संसदला आहे. पण त्यामध्ये माझी पुन्हा तुम्हाला विनंती आहे की जसं सोमेश्वरला चांगले दिवस आम्ही दाखवलेले आहेत ती दाखवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, तेवढी ठमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. ते आपल्याला सगळ्यांना त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला वाटचाल करायची. मी आता सांगत नाही पण बापूंनी विचारा एका गोष्टीच्या करता आपल्या कारखान्याचे 50 लाख रुपये जात होते. बापूंनी मला फोन करून सांगितलं दादा तुम्ही सांगितलं तर बचत होईल. मी फोन केल्यावर ते 10 लाखावर आलं. म्हणजे अजून वोट निवडून यांच्या हातात आम्ही 40 लाख रुपये वाचवतो. त्याचं पुढं कोटीत आपल्याला वाचवायचं, कोटीत वाचवायचं. आणि त्याच्याकरता मी पण बापूंना सांगणार तुमची काही कामं असतील मला फोन करायचा. मुंबईला पण यायचं नाही दादा हे काम मगाशी तर हे काम सांगितलं ते त्यांना मला माहिती आहे.
5 मिनिटं लावलेले बिचारा लगेचच्या लगेच फोन केला आणि त्याला सांगितलं ही प्रस्ताव सोमवारपर्यंत मुंबईला आला पाहिजे. प्रशासनावर माझी पकड आहे का नाही? सगळं महाराष्ट्र मान्य करतो ना, कारण आपण कुणाचं वापरच केलं नाही ना. अधिकारी कसा ऐकणार नाही. मी कामच सरळ मार्गी सांगतो. मी वेळावरलं काम सांगत नाही. काम सांगताना अधिकारी म्हणला की दादा ही अडचण आहे. आता एका भगिनीने माझ्या माजी डायरेक्टरच्या सुनेने एक काम सांगितलं. मी लगेच त्याला फोन लावला, पण तो म्हणला दादा ती कॉन्ट्रॅक्टवर आहे, त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट म्हणूनच करावं लागेल. जे आहे ते करण्याच्या करता मी माझं सर्वस्व पाण्याला लावी ही काळजी तुम्ही करतो. त्याकरता मी काही बाकीचा विचार करणार नाही. पण आज मला तुमच्या पवित्र मताची गरज उद्याच्या 11 तारखेला आहे आणि त्याकरता माझी आपल्याला विनंती आहे की 21 मध्ये तुमच्या विचाराचे असतील नसतील तुम्ही त्यांच्याकडे बघू नका. तुम्ही माझ्याकडं, मामाकडं आणि बापूंकडे बघा आणि ते कपशीचं चिन्हावर फुली त्या ठिकाणी मारण्याचं काम करा. आणि असं प्रचंड मताने पॅनल आलं पाहिजे की समोरच्यांनी परत 5 वर्षांनी नाव पण नाही काढलं पाहिजे. अशा प्रचंड मताधिक्याने तुम्ही हे पॅनल विजयी करा. तुम्ही जेवढं जास्त मताधिक्याने विजयी कराल तेवढा महाराष्ट्रामध्ये आपला छत्रपती सहकारी साखर कारखाना 5 वर्षात वरच्या क्रमांकावर आणण्याचं काम आम्ही पृथ्वीराज बापू चाचकांच्या नेतृत्वाखाली करून दाखवू. हा शब्द मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा, धन्यवाद. यानंतर दिलीप पांढरे आभार मानतील. संयुक्तिक सत्कार होईल दादांचा. आजच्या या प्रजासत्तेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री